चालू असेल आपला हा अखंड सप्ताह बौद्ध धर्म आणि बापूच्या पुण्यस्मरणामुळे आहे नाही का. आता जर विचार केला तर पुण्यस्मरण कोणाचे होत नसते. पुण्यस्मरण होण्यासाठी अधिकारी माणसं लागतात नाही का. तेरव्या होतीला जयंत्या होतीला श्राद्ध होतीला पण पुण्यतिथ्या नाही. पुण्यतिथ्या कोणाच्या होतात जे स्वतः व्यक्ती पुण्यवान आहे आणि त्या पुण्यवानामुळे सर्व परिसर पुण्यमय झाला त्याचीच पुण्यतिथी होते. विठ्ठल ऐका पुण्यवानामुळं पुण्यतिथ्या होत असतो का. तुमच्या आमच्या जयंत्या ठरल्या आणि तिरवाई होता श्राद्धही होतं. लक्षात घ्या एखाद्या व्यक्तीचं श्राद्धाचं जर तुम्ही आम्ही अन्न खाल्लं तर केलेल्या पुण्याचा क्षय होत असतो. लक्षात घ्या बरोबर. तेरवीचं जरी अन्न खाल्लं तरी पुण्याचा क्षय होतो. पण जो जर व्यक्ती वारकरी असल पंढरीची वारी या जीवनामध्ये असं किंवा त्याच्या घरी असल त्याच्या मुखामध्ये रात्रंदिवस भगवंताचं जर नाम असल तर तिथलंही अन्न खाल्ल्यानं पुण्यवान होते. विठ्ठल काही तुमचा आमचा समाजाला विटाळ होतो. घरी सुतक असते बरोबर. जन्माचंही सुतक पुण्यवान माणसाचं सुतक अजिबात नसते का. त्याला माझा विटाळाचाही देह विटाळी जन्माला आणि विटाळीच पावला. लक्षात मी म्हणून झालो तुको बाबा स्वतः बापू संघ असताना आम्ही माळशिरस लावतो. दिवे घाटाच्या पुढे आपली 2 मुक्काम असते बरोबर. आणि 2 मुक्काम असताना आलते गाव सर्व आपण दिवे घाटाच्या वरती गावच आहे पूर्ण बरोबर आहे. तर त्याचा एक मुक्काम जाण्याचा म्हणजे पुण्यातून निघल्यानंतर आणि दुसरा मुक्काम आपला दिवभर आपण त्या दिवे गावात राहतो. गावात मुक्काम होता. सहजरी बापून दुपाराचं प्रवचन होतं आणि प्रवचन असताना तरी विषय निघाला होता. अनेक आता चर्चा होती. डीएम गुरुजी होती नाही का. त्याचा विषय निघाला होता. आता निघत असताना ते विषयाला मरण्यापर्यंत झेपला आणि मरण्यापर्यंत आल्यानंतर म्हणलं बाबा मग मी सहज म्हणलं सुतक कसं असते बापू त्यांनी माणसाला सुतकच नसते. असं कसं सुतक नसते. अहो वैदिक जर विचार केला तर सुतक ही 4 महिन्याचा आहे. थोडं जर आपण अलीकडे आलो तर 6 महिन्याचा आहे. तुम्ही आम्ही 13 दिवसाला बाळगतो. जर अमावस्या आली तर सुतकच नसते. अमावस्याच्या आधी सगळं करून घ्या बरोबर. पण बापूला असं बापूनं सांगितलं म्हणजे अहो सुतक माणसाला का नसते कारण माणसं जन्मताना विटाळामध्ये जन्मला मरता नाही. मातीचा हा पिंड आहे एक दिवस मातीमध्ये जाणार आहे पण अजिबात सुतक नाही. मग जरी सुतक जर असेल तरी नामचिंतनानं विटाळ माणसाचा दूर होत असतो. मग विटाळ म्हणजे काय तर विटाळ म्हणजे एकच पर स्त्री परनिंदा दुसऱ्याचं लुबाडून खाणे दुसऱ्याची निंदा करणे अपविचार करणे म्हणजे सुतक झाला. विठ्ठल आपण किती जरी गळ्यात माळी असल्या कमळाला गंध आहे. पंढरीची वारी एखादा सोमवार उपास आहे पण आपल्या मनात दुसऱ्याशी जराशी दया नाही. तर असं आपलं अंतःकरण मावू नये. याचा आणू त्याचा आणू याचा आणू त्याचा आणू रात्रंदिवस तळमळ आहे संसारामध्ये आपण जमा करायलो. माळी घालू नये असं म्हणत नाही पण घालूनही फायदा नाही. माळ घातली म्हणजे माळ कधी झाला का नाही. तुम्ही लक्षात घ्या मी नेहमी सांगत असतो संत होण्यासाठी भगवेच कपडे लागतील पांढरेच लागतील वेगळे कपड्यालाच लागल दाढीचाच लागल माळीचाच लागल ज्ञानीच लागल असं अजिबात काही नाही. आता आपल्या भागामध्ये अनेक लोक भगवत वस्त्र धारण केलं म्हणजे सगळे संत आता का
अनेक लोक नग्न अवस्थेमध्ये येतात. आता गजानन बाबा अंगावर कपडा होता का तरी महात्मे झाले. बरेच लोक शुभ्र वस्त्रामध्ये आता म्हणजे पांढऱ्या तरी संत. भगव्यात बसून संत झाले नाही पण पांढऱ्या कपड्यावर संत व्हायला म्हणजे याचा अर्थ कपड्यावर अवलंबून संतांचा अजिबात काही नाही, त्याच्या आचरणाहून आहे. विठ्ठला जगला कसा, किती दिवस जगला, यापेक्षा शेवटला कसा मरण पावला, कोण्या तिथीवर, कोण्या मुहूर्तावर आणि कोण्या घटिकाला हा देह ठेवलायला फार किंमत आहे. अरे करता काय, बरेच माणसामध्ये माणसं एकादशी नावेली म्हणजे पुण्यवान झाले, अजिबात समजू नका. कुत्रेही मराठे डुकरही मराठे का जाऊन पुण्यवान झाले का आहे. अहो कोणाही दिवशी म्हणू द्या पण मरत असताना भगवंताचं नाम घेऊन जर न साधीला पर्व काळ गेला अंतरी साधीला पर्व साधीला पर्व काळ गेला अंतरीचा मळ, जेपर्यंत अंतरीचा मळ जात नाही तेपर्यंत पर्व काळ साधल्या जात नाही. अहो त्रिवेणी संगमावर आपण गेलो, देव आहे, तीर्थ आहे आणि संत का त्रिवेणी संगम म्हणतो. त्रिवेणी संगम झाला. आता जर विचार केला तर जलाशय निर्माण करायला जमतील, वन तयार होतील, बंधारे होतील, नाल्या होतील, पण तीर्थ अजिबात तयार होत नसते. पण तीर्थ म्हणजे काय, अहो ज्या तीर्थाला संतांचा साधूचा आशीर्वाद लागला, ज्या तीर्थावर संतांना साधून देवानं स्नान संध्या केली ते तीर्थ पुण्यमानवर कोणती नाही. तर लक्षात घ्या, आपला इथे वडा जरी गावाचा असेल, या वड्या जरी एखादा साधू रोज नित्यनेमानं स्नान करत असेल तरी ते वडा पवित्र आहे. तीर्थ मोठे म्हणजे पवित्र आता का अजिबात नाही. मग हे मोठे तीर्थ पवित्र का आहेत, कारण या तीर्थामध्ये रोज साधू, देव, साधक, उपासक रोज लोक स्नान आणि संध्या करतात. पण त्याच्या पदपर्शाने त्याच्या शरीराला लागलेलं पाणी ते पवित्र झालं. बरोबर. मग येतं जंगल मी मंगल करण्याचा फक्त साधू मंदिर आहे आणि बापल्या बापूमुळे हा परिसर झाला, पवित्र झाला, पावन झाला. तर विचार केला तर हा पाच काही होतं का, काही नव्हतं. येतं नव्हतं काहीच, पहिले नव्हते कोटे काहीच, कानोबा तेरी तेरी घोंगडिया पण नव्हतं. पण साधूच्या आशीर्वादामुळे होतं ते, नाही नाही ते आहे झालं. कोणाला गुरुकुर्बाला लक्ष. मग मी सांगू लागलो त्रिवेणी संघ आपल्या तीर्थही करायला जमतील, वन विभागही तयार करायला जमतील, पण क्षेत्र होत नसते. पण साधूच्यामुळं क्षेत्र निर्माण झालं. मंदिराला काय दर्जा आला, मंदिर नाही हे क्षेत्र झालं. श्री क्षेत्र धारमात, श्री क्षेत्र आळंदी पायी कशामुळे झालं, साधूच्या समाधीमुळं. मग क्षेत्राचा दर्जा आला की नाही, कोणामुळं, साधूमुळं. लक्षात घ्या. मग त्रिवेणी संगमाला आपण स्नान केलं, आपलं मन शुद्ध नाही, आपण त्रिवेणी संगमावर गेलो, आपल्या अंतर्गत अजिबात मळ गेला नाही, मग तिथं केलेली साधना सुद्धा हे पूर्ण व्यर्थ आहे. त्रिवेणी संगमे नामाचे त्रिवेणी संघनी नामा चित्त बर्मी चित्त नाही नामी तरी हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा, पुण्याची हरे
दिवस गेला नाही, कितीतरी तीर्थ केली पावन, काही उपयोग लक्षात घ्या. मग मी सांगू लागलो संत होण्यासाठी कपड्याची काही आवश्यकता आहे. ते कोण्या अवस्थेत संत होत असतात नाही का, त्याला संत म्हणतात. पण संत होण्यासाठी सद्गुरूचा आशीर्वाद फार महत्वाचा आहे, कारण सद्गुरूच्या आशीर्वादाशी काही होत नाही. सद्गुरु संत होणे सुख आहे. आता ज्ञानोबा कालचा विषय होता आमच्या बाळासाहेबांना, आमच्या गाडीवर आम्ही बोलताना बोलत असतात ज्ञानोबाच्या काळात, आता संत नाही बरोबर. मग आता महाराज आम्ही संत पाहिला अजिबात नाही बरोबर. आता कोणीही म्हणा पण महाराजा काही टोळी नव्हतं, टोळी बरोबर आहे. हरणाचे कल्प कोठेही राहतात, सिंह कोठे नसते बघ. हरणाचे कल्पना पण नाही पुण्याच्याही रानामध्ये, पण सिंह कुठं तरी एखादा राहते. तसा संत कुठं तरी एखादा राहते, सगळे संत होत नसतात. संत पाहिले खानच्या खाना जाऊन अजिबात तसं तुम्ही हरणं पाहिले पण तुम्हाला दिसली नाही हरणं होते. आता हात का आपल्याला वाघ हरणं हात वाघ हात का सिंह हात का नाही, तो एकटाच राहते, एकटाच राहते. लक्षात घ्या. लई दिवस झाले 10-5 वर्षाखाली काय केलं, आता मया म्हणलं आपला परिचय नाही, प्रसाद नाही बरोबर. आणि आता जास्त गुत्तेचं काम निघले, विषय गुत्त्याची कामं निघली. मग मी म्हणलं बा आता मोठ्या माणसाचा आधार घेऊ, माझ्या डोक्यात पण आधार घेऊ. मग बापूचा घ्यायचा आणि बापूच्याला सत्य बसवायची. मी आलो घरी बसं काय म्हणजे. आता मी वास्तविकता सुरुवातीला मी दोन्ही भाऊ जेवायचा आधी भाऊवर कुठे गेले, कारण मला घरी जास्त जीव वाटत नसतं. आमच्या शेळके बापूच्या घरी आमच्या एक टाइम ठरलं होतं सकाळी जाईल भाजी बाप माय आहे रोज एक टाइम सकाळी ठरवलं होतं शेताला असे जवळ. तर धार्मिकाला आलो, बापू जेवण आधी केलं. बापू म्हणून आपण काय करू म्हणलं, तुम्ही करायचं काय नाही फक्त भागवत करा, तुम्ही सगळं बाजू गुत्ते करायचे. बापू म्हणजे अरे काळ्याचे पांढरे केस झाली पाहिजे. आतापर्यंत किंवा लाचारी केली नाही आणि शेवटला कुठं मला लाचार करू म्हणजे तू हे बापूचा शब्द नाही बरं. म्हणजे तसं नाही म्हणलं सत्य मला कीर्तन आहे तुम्हाला भागवताची मला काही गरज नाही. काय गरज आहे आता शेवटपर्यंत मी काही केलं नाही, आता काय करू म्हणजे भागवत. आणि मया हे काहून म्हणलं की बापूचं शिष्य मला जास्त आहे, गावात शिष्य जास्त आहे, बापूचा आधार घेऊन सत्य करायचं. म्हणजे बापूला तवा करत करायला आपली पोळी भाजून घ्यायची असा नाव व्हायचं होतं ना. तर म्हणजे बघ म्हणजे आता असं नाही. मया आतापर्यंत कोणा कीर्तनाला मी कीर्तन द्या म्हणलो किंवा मला कीर्तन पाहिजे मी अजिबात आतापर्यंत म्हणलो नाही. म्हणजे लाचार झालो नाही. मग लाचार न होणारे संत आता सोडून द्या आवडतो झालं असं सत्य कमी महाराज द्यायच्या ते कुठे गोटा घालला की महाराज गोटा दुपारी बसवलं बापू. पंढरपूरला तुम्ही आले गोष्ट खरी आहे, पण म्हणलं आम्ही इकडे घर चालायला तुम्ही गाडीत बसून मस्त यायची ना जेवण. बरं गाडीत बसून यायचं पाय तुमचा मस्त डबा घेऊन यायचे म्हणलं तुम्ही आहे तर खाय मस्त बसायचे म्हणलं बरं मी तेव्हा. पण मला तेवढं कळत नव्हतं गुरु म्हणजे काय काय करायचं. आता काय कळते म्हणता का गुरु तुमच्या सर्वांच्या आधारात चालू होतं. म्हणलं तुम्ही मस्त बसून यायले आम्ही चालायलो म्हटलं. आता तुम्ही आले की घ्या हरिपाठ आम्हाला रस्त्याला हरिपाठ घालत ना म्हणलं. मग तुमची वारी व्हायली का म्हणलं. तुम्ही सांगायली वारी करा तुमची वारी व्हायली का. जे म्हणले बाबा मला तो तान्या म्हणायचे बरं. बरं मला सांग म्हणजे वारी मनानं करायची की शरीरानं करायची. आता मोठा
तेच तुला घेऊ आता वारी मनानं करायची की शरीरानं करायचं मी म्हटलं पायानं चालायचं काळी वाजलं मुखानं नाव घ्यायचं चला पंढरीशी जाऊ बापरच मा देवीर भाऊले अजिबात नाही मनाने किती जरी वाऱ्या केल्या शरीराने किती जरी वाऱ्या केल्या तरी तुम्ही पांडुरंगापर्यंत पोहोचणार नाही पण मना एक जरी वारी केली तर पांडुरंगापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही विठाला तुम्ही आम्ही येतात जास्त 80% पंढरीची वारकरी आता कोणी कोण्या मार्ग पंढरपूरला जाणार माणसं घरून निघल्याबरोबर फक्त पहिला मुक्काम झाला की संध्याकाळी माणसं फोन लावतात म्हशीनं दूध दिलं की नाही गायनं चारा खाल्ला की नाही पोरं शाळेत गेली की नाही पिंट्या झोपलं की नाही सुनबाई काय करायची पूर्ण काय करायचं तिच्या सासू आली का सासरा आला तू जेवली का सकाळी रात्रभर सकाळी हिडी कॉल करायची अनुभवावर आमच्या धडोकडे म्हणलं की नाही सकाळी हिडी कॉल आता जाऊन दीडच दिवस झाला एक जाण्याचा दुसरा आगडा आणि झालं बरोबर हिडी कॉल करणार आता याचं रस्त्यावर बरोबर आहे जाणार याचं आणि घरचं जाणार काय केलं कोरोना पोहोचणे काही खायला मिळाले की नाही आज कोणतं मंदिर लागलं घरच्या जवळ घरच्याची वाडी मनानं चालू आहे पण आपली शरीराने जाऊन आपलं मन घरी आहे आपलं घर मन कुठं घरी आणि घरच्याचं मन या गोपाल महाराज विठाला विठाला शरीराने वारी होत नसते बापू सोबत नाही मनानं करायचं की शरीरानं हे म्हणलं काय पायानं चालायचं म्हणजे अजिबात नाही जेपर्यंत तन मन धनानं वारी होत नाही ते म्हणलं पंढरपूर अजिबात घडत नाही नुसतं घडत नाही व विटेवरचा मालक सुद्धा भेटत नाही पण विटेवर जर मालक भेटायचा असेल तर तनु मनु जीवे जरणाशी लागावी आगारत्व करावे नुसतं शरीरानं जमत नाही लक्षात सकाळी नाश्ता मिळाला की नाही दुपारी जेवण मिळते की नाही संध्याकाळी झोपाय जागा आहे की नाही याची अजिबातची पर्वा करायला का करायची नाही आपण त्याला शरण गेलो ना मग शरण गेल्या तोच कृपा असून मी निवाडीले पुढे आपण त्याच्यावर भार टाकला ना मग ते काही करू ते करायला बरोबर अहो आपण घरून निघलो एकदा त्याच्या भाषेवर चालू किती 5 वर्ष जसं बाई एकदा लग्न झाली ममा होऊन दुईता आलं म्हणे ममा पिता एकदा कन्यादान करते बाई एकदा आलं कन्यादान सुटलं आजवर होते आम्ही आता झाली तिचा सांभाळ करा बाप आलं का नवरा बाप सुटला नवरा आला गेला तेव्हापासून मरेपर्यंत जबाबदारी त्याची राहते बरोबर आहे तसं बरेच माणसं गुरु करताना तन मन धन गुरुला आणि पावती मागलं की घ्या 11 घ्या 21 काय भरती होणार 11 तेव्हा मंदिर बांधा तेव्हा तुमची करा तेव्हा स्वच्छी करा काय होणार 11 होत नाही हो फक्त माणसं म्हणतात की ते पाहणार आमचे काय आपले शिष्य केले की नाही सगळं दारूपण केलं उपन्न ठेवत नाहीत पडलं ना आता गुरुपौर्णिमेला एक घेऊन जातो गावून असं नाही तुमच्या अंगावरच राव आमच्या अंगावरच काय करायचं असं करा मोठ्या आनंद लहान घेऊन जाणार लहान आनंद मोठं आपला भाव काय आपली भक्ती सांगू लागलो कोणाला बापूचा करायची नाही म्हणजे शरीराने वारी मग म्हणलं आमची वारी म्हणजे भाई तुमची वारी येतं भजे खाय येतं मुरकुर खाय येतं कुरड्या खाय येतं भात खाय येतं बुंदी खाय येतं शिरा खाय आणि गोष्ट ते खरी आहे पण ते आता कळाली आता कळालं की बापू म्हणजे तेच बरोबर होतं शरीरानं वारी करायचं तर मनानं करायची म्हणून काय सांगलं त्रिवेणी संगती रामा
चंद्रभागेमध्ये फक्त आपण पाप दिल्यावर पण पाप जातात का? नाही जात. का जात नाही? आपण पाप सोडायला तयारच नाही. अहो आपण नदीमध्ये बुडालो की पाप आपल्यावरून तरंगतच, आणि वरी उठलो की पाप आपल्यावर खांद्यावर डोक्यावर बसतो. कशामुळं? की आपण जाताना आपली साधना फिसकली, आपलं नामचिंतन थोडंसं खंडन पडलं. म्हणजे आजच भागवतामध्ये आहे मग आम्ही वाचून आलो, जरी सुका लागी करशील तळमळ तर पंढरीशी जाय एक वेळ एक. कोणासाठी? आपल्याला कोणाच्या 50 वाऱ्या झाल्या, कोणाच्या 55 झाल्या, कोणाचं मरेपर्यंत वाऱ्या सुटल्या नाही, मग तरी आपल्याला सुख मिळालं नाही. का? आपण वारी केली हो पण म्हणाला नाही. जेपर्यंत आपण सर्वस्व त्या भगवंताला अर्पण करत नाही तेपर्यंत आपली वारी पूर्ण होत नाही. का सांगतो? आता भक्ती म्हणजे काय? हे आपण भक्ती नाही, कीर्तन, भागवत, मर्दन, गायन, देवपूजा करणे नाही भक्ती नाही. स्वामीला भक्तीचे प्रकार आहेत. भक्त म्हणजे कोण? देवाने आपल्या समोर उभं राहावं, मनुष्य काही मागा मान काय तरी आपण तेव्हा देवा काहीच लागत नाही तेव्हा भक्त होते. तिथपर्यंत नाही. भक्त का झाला? आपल्याला एका नारळामध्ये सगळं पोरला पाणी लागायला वाटायला, पोरीचं लग्न व्हा वाटायला, 4 चाकी गाडीला वाटायला, घर एका नारळात होते का? हे आपली भक्ती आहे का नाही? आपण भक्ती करत असताना काही इच्छा करतो, बरोबर आहे? आणि इच्छा आली बा भगवंताला भक्ती कोणती आवडते? की ज्या भक्तीमध्ये अजिबात संकोच चिड मात्र शंका नाही आणि काही मागण्याची लालसा नाही, ती भक्ती आवडते. म्हणून संत महात्म्याने भगवंताला काहीच मागलं नाही. मागलं का? उलट म्हणले अरे आम्हाला लागत नाही, देऊ नको. वडिलाची तर जाणीत असो की आमच्या आजा पंजापासून असा की आम्ही उदार आहोत, फक्त द्यायचं माहित आहे, आम्हाला घ्यायचं माहित अजिबात नाही. तुला भक्त म्हणत कोणालाही नाही विठाला. बाबू मंगवारी झाली म्हणलं म्हणाला तुमची तुम्हाला माहिती काम करायची. मनाने देवापर्यंत पोहोचा, शरीराला नाही. लक्षात? कारण मनाने केलेलं सिद्धी पावते बरं, शरीराचं. मग तुकोबाला काय म्हणजे मनात ते मन चंचल चंचल जाता येता मन चंचल आहे. का भागवतामध्ये 29 गोष्टी चंचल सांगितल्या की मन पहिल्या क्रमांकावर. कारण मान हे मन पापही करते आणि मन पुण्यही करते. मनामुळं पापही होते
आणि पुण्य होते. मग तवाचा शब्द बापूच्या मुखातला की अरे वारी करायची तर मनाने करा म्हणजे शरीराला, बरोबर आहे. म्हणजे आता कळालं मन कालावत आणि शरीर कालावत, कारण हे शरीर नाशिवंत आहे, जाणार आहे आणि मनानं केलेलं टिकणार आहे. लक्ष. मग संत होण्यासाठी सद्गुरूची साधूची फार कृपा नितांत गरज आहे. पण दूध कसं आहे? गोड आहे. पण त्या दुधात जर 20% साखर टाकली आणखीन गोड होते की नाही? बरोबर. मग तन मन धन तनानं आणि मनानं जर आपण गेलो तर देव अजिबात दूर नाही, बरं देव जवळ आहे. तुझं आहे परी तू जागा